द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग. लेखक आहेत डेव्हिड जोसेफ श्वार्ज. अनुवाद केला आहे प्रशांत तडणीकर यांनी. प्रस्तावना. हे पुस्तक तुम्हाला काय देईल? या पुस्तकामध्ये प्रत्येक प्रकरणात अनेक बुद्धिवादी आणि व्यवहार्य कल्पना, तंत्र आणि तत्त्व तुम्हाला सापडतील. त्यांच्या मदतीनं तुम्ही भव्य विचार करण्यामधली प्रचंड शक्ती तुमच्या कामात आणू शकाल आणि तुम्हाला तीव्रतेनं हवाशा वाटणारा यश, आनंद आणि समाधान या गोष्टी मिळवू शकाल. प्रत्यक्ष घडलेल्या घटनांना नाट्यरूपात सादर करण्यामधून यातलं प्रत्येक तंत्र स्पष्ट केलेलं आहे. तुम्ही काय करायचं हे तर तुम्हाला इथे सापडेलच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे प्रत्यक्ष परिस्थिती आणि समस्यांमध्ये ही तंत्र कशी उपयोगात आणायची हेही तुम्हाला समजेल. हे पुस्तक तुम्हाला ज्या गोष्टी शिकवणार आहे त्याची ही सूची. श्रद्धेतल्या विश्वासातल्या शक्तीच्या साहाय्याने यशाकडे झेप घ्या. तुम्ही यशस्वी होऊ शकता असा विश्वास बाळगून यश मिळवा. अविश्वास आणि त्यातून निर्माण होणारी नकारात्मक शक्ती यांचा पराभव करा. भव्यतेवर श्रद्धा ठेवण्यातून भव्य परिणाम मिळवा. तुमच्या मनाला सकारात्मक विचार निर्माण करायला भाग पाडा. स्वतःमध्ये श्रद्धेची शक्ती विकसित करा. यशप्राप्तीसाठी एक ठोस कार्यक्रम तयार करा. तुमच्या आरोग्याच्या बाबतीतल्या तुमच्या मनोभूमिकेत दडलेलं गुपित जाणून घ्या. आरोग्याच्या कारणे रियाचा नायनाट करण्यासाठी 4 ठोस पावलं उचला. निवड बुद्धिमत्तेपेक्षा तुमची विचार करण्याची शक्ती जास्त महत्त्वाची का आहे हे जाणून घ्या. तुमची बुद्धी विचार करण्यासाठी वापरा, माहितीचं गोदाम म्हणू नको. बुद्धीचा कारणीरिया बरा करण्याचे 3 सोपे मार्ग आत्मसात करा. वय झालं किंवा अजून लहान ही वयाची समस्या दूर करा. नशिबाच्या कारणीरियावर मात करा आणि सुदैवाला तुमच्याकडे आकर्षित करा. भीती घालवण्यासाठी आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी कृती तंत्राचा उपयोग करा. तुमच्या आत्मविश्वासाचा साठा वाढवण्याकरता तुमच्या स्मरणशक्तीचे नीट व्यवस्थापन करा. इतर लोकांच्या भयावर मात करा. तुमच्या सद्विवेक बुद्धीला जागण्यापासून आत्मविश्वास वाढवा. आत्मविश्वासपूर्ण कृतीमधून आत्मविश्वासपूर्ण विचार करा. आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि भीतीवर मात करण्यासाठीच्या 5 सकारात्मक पायऱ्या जाणून घ्या. यश हे तुमच्या विचारांच्या आकारावरून मोजलं जात असतं हे जाणून घ्या. तुमचा खरा आकार मोजा आणि तुमच्या जमेच्या बाजू शोधून काढा. तुम्ही जेवढे मोठे आहात तेवढाच मोठा विचार करा. भव्य विचार करणाऱ्या व्यक्तीसारखा शब्दसंग्रह विकसित करण्यासाठी 4 विशिष्ट पायऱ्यांचा उपयोग करा. भविष्यात काय करता येऊ शकेल याचं चित्र रेखाटण्यातून भव्य विचार करा. वस्तू, व्यक्ती आणि तुमचं स्वतःचं मूल्य वाढवा. तुमच्या कामासंबंधी भव्य विचारदृष्टी मिळवा. क्षुल्लक बाबींच्या पलीकडे जा आणि महत्त्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रित करा. तुमचे विचार खरोखरच किती भव्य आहेत याची चाचणी घ्या. गोष्टी घडवून आणण्याचे नवे आणि अधिक चांगले मार्ग शोधण्यासाठी सृजनशील विचारांचा उपयोग करा. एखादी गोष्ट करता येणं शक्य आहे असा विश्वास बाळगण्यातून सृजनशक्ती विकसित करा. मनाला दगड बनवणाऱ्या परंपरागत विचार पद्धतीला तिलांजली द्या. तुमच्या सृजनशक्तीला चालना देऊन अधिक काम करा आणि ते अधिक चांगलं करा. तुमचं मन आणि कान उघडे ठेवून सृजनशीलता वाढवणाऱ्या 3 गोष्टी करा. तुमच्या विचारशक्तीला ताण द्या आणि मनाला व बुद्धीला चालना द्या. तुमच्या विचारांचं फळ तुमच्या कल्पना विकसित करा आणि त्यांना कृतीत आणा. प्रभावी दिसा, कारण त्यामुळे प्रभावी विचार करण्यात मदत होते. तुमचं काम महत्त्वाचं आहे असा विचार करण्यातून महत्त्व मिळवा. स्वतःला विकण्याची जाहिरात तयार करा. तुमच्या विचारांमध्ये सुधारणा करा. महत्त्वाचे लोक करतात तसा विचार करा. तुमच्या वातावरणाला तुमच्या साथीला घ्या. लहान लोकांना तुम्हाला मागे खेचू देऊ नका. तुमच्या कामाच्या वातावरणाचं व्यवस्थापन करा. मोकळ्या वेळेत भरपूर मानसिक सूर्यप्रकाश मिळवा. विषयाला तुमच्या वातावरणातून हद्दपार करा. तुम्ही जे काही करता त्यात उच्च दर्जाची अपेक्षा करा. तुम्हाला हवं ते मिळण्यातून सहाय्यभूत ठरतील
अशी मनोभूमिका विकसित करा. स्फूर्ती मिळवा, उत्साही बना. सच्च्या उत्साहाची शक्ती विकसित करा. तुम्ही महत्त्वाचे आहात ही मनोभूमिका विकसित करा. आदी सेवा या मनोभूमिकेतून अधिक पैसा मिळवा. इतर लोकांबद्दल चांगला विचार करून त्यांचा पाठिंबा मिळवा. स्वतःला वर उचलून ठेवण्याजोगे बनवा. मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घ्या. लोकांबद्दल फक्त सकारात्मक विचार करण्याचं तंत्र आत्मसात करा. संवादामध्ये उदारपणा दाखवून मित्र जोडा. अपयश मिळालं वा माघार घेण्याची वेळ आली तरीही भव्य विचार करा. कृतीची सवय लावून घ्या. योग्य वेळ येण्याची वाट पाहत बसू नका. तुमच्या कल्पनांच्या बाबतीत काहीतरी कृती करण्याचा निश्चय करा. भीतीवर मात करण्यासाठी आणि आत्मविश्वास मिळवण्यासाठी कृतीचा उपयोग करा. मानसिक कृतीचं गुपित जाणून घ्या. आत्ता या शब्दातल्या जादूचा फायदा करून घ्या. घडाघड बोलण्याची सवय लावून घ्या आणि स्वतःला बळ वाढवा. पुढाकार घेणं ही विशेष कृती विकसित करा. पराभव ही मनाची फक्त एक अवस्था असते, त्यापेक्षा अधिक काही नाही हे जाणून घ्या. प्रत्येक अपयशातून काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करा. विधायक आत्मटीकेतल्या सामर्थ्याचा उपयोग करा. चिकाटी आणि प्रयोगशीलतेतून सकारात्मक परिणाम मिळवा. प्रत्येक परिस्थितीच्या चांगल्या बाजू शोधू घेऊन निराशेवर मात करा. तुम्हाला आयुष्यात कुठं जायचं आहे स्पष्ट करून घ्या. तुमच्या 10 वर्षाचं ध्येय विकसित करण्याकरता हे तंत्र वापरा. यशाचा गळा घोटणारी ही 5 हत्यारं वापरणं टाळा. निश्चित ध्येय समोर ठेवण्यातून तुमची ऊर्जा अनेक पटीने वाढवा. गोष्टी घडवून आणण्यात आणि दीर्घायुष्य प्राप्त करण्यास सहाय्यभूत ठरू शकणारी ध्येय निश्चित करा. 30 दिवसांच्या सुधारणा मार्गदर्शिकेचा वापर करून तुमची ध्येय साध्य करा. भविष्यात फायदा मिळण्याकरता स्वतःमध्ये गुंतवणूक करा. नेतृत्वाचे 4 नियम शिकून घ्या. तुम्हाला ज्या लोकांवर प्रभाव टाकायचा आहे त्यांच्या पद्धतीनं विचार करा. मानवतावादी बना. या मार्गाचा उपयोग करून घ्या. प्रगतीचा विचार करा. प्रगतीवर श्रद्धा ठेवा. प्रगतीचा आग्रह धरा. तुम्ही प्रगतिशील विचार करता का हे तपासून बघा. तुमची महान विचारशक्ती उपयोगात आणा. जीवनातल्या कसोटीच्या क्षणी भव्य विचार करण्याच्या किमेचा वापर करा. अनुक्रम 1. तुम्ही यशस्वी होणार असा विश्वास बाळगा. तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. यश म्हणजे अनेक सुंदर चांगल्या गोष्टी. यश म्हणजे व्यक्तिगत भरभराट, एक शानदार घर, आरामदायी सुट्ट्या, प्रवास, नव्या वस्तू, आर्थिक सुरक्षा, तुमच्या मुलांना जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी मिळवून देणं इत्यादी. यश म्हणजे कौतुकाला, नेतृत्व पदाला पात्र ठरणं, व्यावसायिक आणि सामाजिक जीवनात लोकांचा मान मिळवणं. यश म्हणजे स्वातंत्र्य, चिंता आणि काळजांपासून, भयांपासून, निराशेपासून आणि अपयशापासून मुक्ती. यश म्हणजे आत्मसन्मान, जीवनातून अधिकाधिक निकड आनंद आणि समाधान मिळवणं आणि तुमच्यावर अवलंबून असणाऱ्यांसाठी अधिक काही करू शकणं. यश म्हणजे जिंकणं. यश सिद्धी हे जीवनाचं ध्येय होय. प्रत्येक माणसाला यश हवं असतं. या आयुष्यात प्राप्य असणाऱ्या सर्वोत्तम गोष्टी सर्वांनाच हव्या असतात. मागे रेंगाळण्यात, सामान्य जीवन जगण्यात कुणालाही आनंद नसतो. दुय्यमपणा कुणालाही नको असतो आणि त्या दिशेनं जायला आपल्याला भाग पाडलं जात आहे ही भावनाही कुणाला आवडत नसते. श्रद्धेच्या बळावर तुम्ही पहाड देखील हलवू शकता. या बायबलमधील वचनामध्ये यशस्वी होण्याबद्दल अत्यंत व्यवहार असं ज्ञान सामावलेलं आहे. तुम्ही पहाड हलवू शकता असा मनापासून विश्वास बाळगला तर खरोखरच पहाड हलवू शकाल. आपण पहाड हलवू शकतो असं बहुतांश लोकांना वाटतच नसतं. त्यामुळे फारच थोडे लोक तसा प्रयत्न करतात. नुसता पर्वत तू हाल असं म्हटलं की तुम्ही पर्वत हलवू शकता असा विचार करणं म्हणजे शुद्ध मूर्खपणा आहे. असं करणं केवळ अशक्य होय असं काही लोक म्हणतात. असा विचार करणाऱ्या लोकांची श्रद्धा आणि वेडगड इच्छा यामध्ये गल्लत होत असते. तुम्ही निव्वळ इच्छा केल्यानं पहाड हलत नाही हे तर खरंच. तुम्ही उच्चाधिकारी होण्याची इच्छा करण्यानं तसं होत नसतं. केवळ इच्छा करण्यानं तुम्हाला 5 बेडरूम्स आणि 3 बाथरूमचं घर किंवा उच्च आर्थिक प्राप्ती होत नसते. नेतृत्व पदाची इच्छा करून नेता होता येत नाही.
पण श्रद्धेनं पहाड हलवणं शक्य आहे. आपण यशस्वी होऊ शकतो. अशा श्रद्धेतून यश मिळवणं नक्कीच शक्य आहे. श्रद्धेतील शक्तीमध्ये जादुई किंवा गूढ असं काही नाही. एखादी गोष्ट करण्यासाठीची शक्ती, कौशल्य आणि ऊर्जा निर्माण करण्याचं कार्य श्रद्धा. माझी खात्री आहे मी हे करू शकतो ही मनोभूमिका करत असते. मी हे करू शकतो अशी तुमची श्रद्धा असेल तर ते कसं करायचं हे आपोआपच उमगतं. देशभर दररोज अनेक तरुण मुलं मुली नव्या नोकरीला सुरुवात करत असतात. एक दिवस आपण सर्वोच्च स्थानी पोहोचण्यातला यशाचा आनंद लुटू शकू अशी इच्छा त्यांच्यापैकी प्रत्येकजण करत असतो. पण सर्वोच्च पातळीवर पोहोचण्यासाठी आवश्यक तो विश्वास वा श्रद्धा यातील बहुतेक जणांकडे नसते आणि मग ते त्या पातळीवर जातच नाही. वर चढणं अशक्य आहे असाच विश्वास असल्यामुळे उच्च स्थानावर पोहोचण्यासाठीच्या पायऱ्यांचा शोध ते घेतच नाहीत. त्यांचं वर्तन सामान्य माणसासारखंच राहतं. पण या तरुण वर्गातील काही थोडी मंडळी मात्र यशस्वी होण्याबद्दलची श्रद्धा बाळगून असतात. मी सर्वोच्च पातळीवर पोहोचणार अशा मनोभूमिकेतून ती त्यांच्या कामाला सामोरी जात असतात आणि या श्रद्धेच्या बळावर ती वरच्या स्थानावर पोहोचतातही. यशाविषयीच्या श्रद्धेतून आणि ते अशक्य नाही या विश्वासातून ही मंडळी वरिष्ठांच्या वर्तणुकीचं निरीक्षण आणि अभ्यास करत असतात. यशस्वी लोक समस्यांना कसं तोंड देतात आणि निर्णय कसे घेतात हे ते शिकतात. यशस्वी लोकांच्या मनोभूमिकेचं ती बारकाईने निरीक्षण करत असतात. ज्या माणसाला आपण एखादी गोष्ट करू शकतो असा विश्वास असतो त्याला ती गोष्ट करणं जमतंच. माझ्या परिचयाच्या एका तरुणीनं काही वर्षापूर्वी फिरती घरं विकण्याचा व्यवसाय करण्याचं ठरवलं. तिनं हे काम करू नये, तिला हे जमणार नाही असा सल्ला तिला अनेकांनी दिला. तिच्याकडे बचत केलेले 3,000पेक्षा थोडे कमीच डॉलर होते आणि या व्यवसायातील किमान गुंतवणूक त्यापेक्षा कितीतरी पट अधिक होती. यात खूप स्पर्धा आहे. शिवाय एखादा व्यवसाय करणं सोडाच, पण फिरती घरं विकण्याचा असा कोणता अनुभव तुझ्याकडे आहे, तिच्या सल्लागारांनी विचारलं. पण या तरुणीकडे स्वतःबद्दल आणि आपल्या यशस्वी होण्याबद्दल विश्वास होता. तिच्याकडे भांडवल नाही. ह्या व्यवसायात प्रचंड स्पर्धा आहे आणि तिच्याकडे फारसा अनुभवही नाही हे तिनं पटकन मान्य केलं. पण ती म्हणाली, मी गोळा केलेल्या माहितीनुसार फिरत्या घरांच्या व्यवसायाला तेजी येणार आहे. मी माझ्या स्पर्धकांचा अभ्यासही केलेला आहे. या गावात हा व्यवसाय मी इतर कुणाही पेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने करू शकते हे मला पक्का ठाऊक आहे. माझ्याकडून काही चुका होतीलही, पण मला लवकरात लवकर सर्वोच्च पातळीवर पोहोचायचं आहे आणि तिने ते करून दाखवलं सुद्धा. भांडवल मिळवणं तिला फारसं कठीण गेलं नाही. या व्यवसायात तिला यश मिळेलच याबद्दल तिचा अढळ विश्वास पाहून 2 गुंतवणूकदार तिला भांडवल देण्यास तयार झाले आणि संपूर्ण विश्वास मनात बाळगून तिनं अशक्य शक्य केलं. एका ट्रेलर बनवणाऱ्या कारखानदाराला काही थोडे ट्रेलर कुठल्याही आगाऊ पैशाविना तिला देण्यास तिनं राजी केलं. मागच्या वर्षी तिने $10 लाख जास्त किमतीची ट्रेलर विकली. पुढच्या वर्षी $20 लाख ची विक्री होईल अशी माझी अपेक्षा आहे, ती म्हणाली. अढळ विश्वास मार्ग शोधण्यासाठी आणि काम कसं करायचं हे शोधून काढण्यासाठी मनाला चालना देतो. आपण यशस्वी होऊच ही तुमची श्रद्धा इतरांवर तुमच्यावर विश्वास टाकण्यास प्रवृत्त करते. अनेक लोक श्रद्धेला फार महत्त्व देत नाही, पण काही यशस्वी लोक ते देतात. काही दिवसापूर्वी एका मित्रानं पहाड हलवण्याचा एक अनुभव मला सांगितला. मध्य अमेरिकेतल्या एका राज्याच्या राज्य महामार्ग खात्यात तो अधिकारी आहे. मागच्या महिन्यात आमच्या खात्यानं काही इंजिनिअरिंग कंपन्यांना सूचना पाठवली की आमच्या महामार्ग बांधण्याच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून 8 पूल बांधायचे आहेत आणि त्यासाठी आराखडे तयार करण्यासंबंधीचा एखाद्या कंपनीशी करार करण्याचे अधिकार आम्हाला मिळवायचे आहेत. मित्र सांगू लागला, हे पूल सुमारे $50 लाख इतक्या खर्चामध्ये बांधायचे आहेत. निवड झालेल्या इंजिनिअरिंग कंपनीस आराखडे तयार करण्याच्या कामासाठी 4% किंवा $2 लाख एवढं कमिशन मिळेल. मी एकूण 21 कंपन्यांशी या संदर्भात चर्चा केली. यातील सर्वात मोठ्या 4 कंपन्यांनी लगेच प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय घेतला. उरलेल्या 17 कंपन्या जेमतेम 3 ते 7 अभियंते असलेल्या छोट्या कंपन्या होत्या. या 17पैकी 16 कंपन्या प्रकल्पाचा आवाका पाहूनच घाबरून गेल्या. त्यांनी प्रकल्पाची माहिती घेतली, माना हलवल्या आणि आमच्या मनाने खूपच प्रचंड आहे, आम्हाला ते करता आलं असतं तर खूपच छान झालं असतं,
पण तसा प्रयत्न करणं देखील व्यर्थ आहे, अशा अर्थाचं काहीतरी बोलून ते लोक निघून गेले. पण फक्त 3 अभियंते असलेल्या एका छोट्या कंपनीनं मात्र या योजनेचा अभ्यास केला आणि ते म्हणाले, आम्ही हे करू शकतो, आम्ही आमचा प्रस्ताव पाठवतो. त्याचप्रमाणे त्यांनी प्रस्ताव पाठवला आणि त्यांना ते काम मिळालं देखील. आपण पहाड हलवू शकतो असा विश्वास ज्यांचा असतो ते हलवतातच. ज्यांना आपण हे करू शकणार नाही असा विश्वास असतो ते हलवू शकत नाहीतच. विश्वास काम करण्याच्या शक्तीला चालना देत असतो. खरं म्हणजे आजच्या नव्या युगात श्रद्धा पहाड हलवण्यापेक्षाही मोठं काम करतेच आहे. अवकाशाचा शोध घेण्याच्या आपल्या कामातला सर्वात महत्त्वाचा किंबहुना एकमेव महत्त्वाचा घटक म्हणजे अवकाशाला गवसणी घालता येते हा विश्वास. मानव अवकाशात फिरू शकतो यावर अढळ विश्वास नसता तर शास्त्रज्ञांना या दिशेनं पुढे जाण्यात धैर्य, रस आणि उत्साह राहिला नसता. कर्करोग बरा होऊ शकतो हा विश्वास शेवटी त्यावरचा इलाज शोधून काढेलच. काही वर्षापूर्वी इंग्लंडला युरोप खंडाशी जोडण्यासाठी इंग्लिश खाडीच्या खालून बोगदा बांधण्याविषयी बोललं जात असे. हा बोगदा आता तयार आहे हे सत्य आहे, पण संबंधित लोकांना असा बोगदा बांधता येऊ शकतो असा विश्वास होता की नव्हता यावर हे काम अवलंबून होतं. मोठ्या फल निष्पत्तीवरील श्रद्धा ही चालक शक्ती असते. महान ग्रंथ, नाटक, शास्त्रीय संशोधन यामागची शक्ती म्हणजे मोठ्या फल निष्पत्तीवरील श्रद्धा. प्रत्येक यशस्वी उद्योग आणि धार्मिक तसेच राजकीय संस्था यांच्या मागे असते ती यश मिळवण्यावरची श्रद्धा. यशस्वी लोकांमध्ये असलेला तो एकमेव मूलभूत आणि आत्यंतिक महत्त्वाचा गुण आहे. तुम्हाला यश मिळणारच असा ठाम विश्वास मनात बाळगा. यश तुमचंच आहे. व्यवसाय आणि इतर अनेक कामामध्ये अयशस्वी ठरलेल्या अनेकांशी मी आत्तापर्यंत बोललेलो आहे. अपयशाची अनेक कारणं आणि सबबी मी ऐकलेल्या आहे. अपयशी लोकांबरोबर चर्चा करताना एक विशेष लक्षणीय बाब समोर येते. अगदी सहज बोलावं तसं हे अयशस्वी लोक एखादं वाक्य फेकतात, खरं सांगू का, हे काम होईल असं मला वाटतच नव्हतं, किंवा अगदी सुरुवातीपासूनच मला शंका होती किंवा हे काम झालं नाही याचं खरं म्हणजे मला मुळीच आश्चर्य वाटलं नाही. ठीक आहे, मी प्रयत्न करून बघतो, पण मला नाही वाटत हे होईल. ही मनोभूमिका अपयशाला जन्म देते. अविश्वास ही नकारात्मक शक्ती आहे. मनामध्ये अविश्वास वा शंका असेल तर त्यांच्या समर्थनाचं मन कारण शोधत राहतं. शंका, अविश्वास, अपयशाची ठरण्याची सुप्त इच्छा, यशस्वी होण्याची मनापासून इच्छा नसणं या गोष्टी अपयशाला जबाबदार असतात. मनात शंका आणा आणि यशस्वी व्हा. विजय मिळण्याचा विचार करा आणि यशस्वी व्हा. एक तरुण कथालेखिका काही दिवसापूर्वी तिच्या लेखन करण्याच्या महत्त्वाकांक्षेबद्दल माझ्याशी बोलत होती. बोलता बोलता एका प्रथित यश लेखकाचा विषय निघाला. श्री क्ष हे एक उत्तम लेखक आहेत, पण अर्थात मी काही त्यांच्या एवढी यशस्वी होऊ शकत नाही, ती म्हणाली. प्रस्तुत लेखक माझ्या परिचयाने असल्याने तिचं बोलणं ऐकून मला वाईट वाटलं. हे लेखक महाशय अतिबुद्धिमान, अतिसंवेदनशील नाहीत, किंबहुना त्यांच्याजवळ कुठलीही गोष्टी अति नाही. त्यांच्याजवळ खूप आहे, तो फक्त आत्मविश्वास. ते उत्तम लेखकांमध्ये मोडतात असा त्यांचा विश्वास आहे आणि म्हणून त्यांची वागणूक व काम उत्तमच असते. एखाद्या आघाडीच्या व्यक्तीचा आदर करणं चांगली गोष्ट आहे. त्या व्यक्तीकडून शिका, तिचं निरीक्षण करा, अभ्यास करा, पण तिची पूजा मात्र करू नका. तुम्ही तिच्याहूनही चांगलं काम करू शकता असा विश्वास मनात बाळगा. तुम्ही कुंपण ओलांडून जाऊ शकता असा विश्वास बाळगा. दुय्यम क्रमांकाची मनोभूमिका असणाऱ्यांच्या हातून सहसा दुय्यम क्रमांकाचीच कामगिरी होत असते. श्रद्धा आणि विश्वास म्हणजे जीवनात आपण जे काही साध्य करतो त्याचा नियंत्रण करणारे यंत्रच जणू. सर्वसामान्यपणाच्या गर्तेत लोळणाऱ्या व्यक्तीचा अभ्यास करा. आपली किंमत कमी आहे असा तिचा विश्वास असल्यामुळे तिला सर्व काही कमीच मिळतं. आपण मोठं काही करू शकणार नाही असा विश्वास असल्यामुळे ती मोठं काही करतही नाही. आपल्याला काहीही महत्त्व नाही असा तिचा विश्वास असल्यामुळे अशी व्यक्ती जे काही करते त्यावर बिनमहत्त्वाचा असा जणू शिक्काच असतो. कालांतरानं स्वतःबद्दलचा हा अविश्वास त्या व्यक्तीच्या चालण्यातून, बोलण्यातून आणि कृतीतून दिसू लागतो. अशा व्यक्तीनं आपलं नियंत्रण यंत्र योग्य तसं जुळवलं नाही तर ती आक्रसते आणि स्वतःच्या लेखी अधिकाधिक लहान होत जाते आणि आपण
स्वतःमध्ये जे पाहत असतो तेच इतर लोक आपल्यामध्ये पाहत असल्यामुळे ती व्यक्ती इतरांच्या लेखीही लहानच होते. आता पुढे जाणाऱ्या व्यक्तीला पहा, आपली किंमत खूप जास्त आहे असा तिचा विश्वास असल्यामुळे तिला सर्व काही जास्तच मिळतं. आपण अवघड कामगिऱ्या पार पाडू शकतो असा विश्वास असल्यामुळे ती मोठं काहीतरी करते. अशी व्यक्ती करत असलेली कुठलंही काम, तिचे लोकांशी व्यवहार, तिचं चारित्र्य, विचार, मत यातून उच्च व्यावसायिकता आणि तिच्या मोठ्या मनाचे चिन्ह दिसू लागते. मनुष्य हा त्यांच्या विचारातून घडत असतो. भव्य गोष्टींवर विश्वास ठेवा. तुमच्या नियंत्रक यंत्राचा काटा पुढे करून ठेवा. आपण यशस्वी होऊ शकतो. अशा निखळ प्रामाणिक विश्वासाने तुमची यशाकडची वाटचाल सुरू करा. भव्य गोष्टीचा विश्वास धरा आणि मोठे व्हा. अनेक वर्षापूर्वी डेट्रॉईट शहरातील व्यावसायिकांच्या एका गटासमोर मी भाषण केलं होतं. भाषणानंतर एका गृहस्थानं माझ्याकडे येऊन स्वतःचा परिचय दिला. म्हणाला, मला तुमचं भाषण खरोखरच खूपच आवडलं. तुमच्याकडे थोडा वेळ आहे का? माझ्या एका व्यक्तिगत अनुभवाबद्दल मला तुमच्याशी चर्चा करायची आहे. काही मिनिटातच आम्ही एका कॉफी शॉपमध्ये आरामात बसून काही खाद्यपदार्थ येण्याची वाट बघत होतो. आपल्या मनाला आपल्या विरुद्ध नव्हे तर आपल्यासाठी काम करायला लावणं, हे जे तुम्ही आत्ता सांगितलंय त्यांच्याशी अगदी मिळता जुळता एक अनुभव व्यक्तीच्या मला आला आहे. अत्यंत सामान्य जीवनातून मी स्वतःला कशा प्रकारे बाहेर काढलं याची कथा मी कधी कुणाला सांगितली नाही, पण तुम्हाला मात्र सांगण्याची इच्छा आहे आणि मलाही ती ऐकायला आवडेल. मी म्हणालो, साधारण 5-1 वर्षापूर्वी मी रखडत जगत होतो. हत्यारं आणि साचे बनवणाऱ्या अनेक लोकांपैकी एक. सर्वसाधारण लोक कमावतात त्यापेक्षा थोडे अधिक पैसे मी मिळवत होतो, पण अगदी उत्तम दर्जाची कमाई म्हणाल तर माझी कमाई त्यापेक्षा कितीतरी कमी होती. आमचं घर अगदीच लहानसं होतं आणि आम्हाला हव्या असलेल्या अनेक गोष्टी घेण्यासाठी आमच्याजवळ पैसेच नव्हते. माझी पत्नी फारशी तक्रार करत नसे, पण त्यात तिच्या आनंदापेक्षा नशिबात जे असेल ते स्वीकारण्याचा भाग जास्त होता आणि तिच्या चेहऱ्यावर जे स्पष्टपणे दिसत होते आतून मी अधिकाधिक निराश होत असे. माझ्या पत्नीच्या आणि 2 मुलांच्या इच्छा आकांक्षा आपण पूर्ण करू शकत नाही याचं मला खूप दुःख होत असे. पण आज आमचं जीवन खरोखरच खूप वेगळं आहे. तो पुढे सांगू लागला, आज 1-2 एकर जागेत आमचं सुंदर घर आहे आणि इथून उत्तर दिशेला 200 मैलावर एक फार्म हाऊसही आहे. आम्ही आमच्या मुलांना चांगल्या कॉलेजात पाठवू शकू किंवा नाही ही चिंता आता नाही आणि प्रत्येक वेळी नवे कपडे खरेदी केल्यावर माझ्या पत्नीला अपराधी वाटण्याची गरज उरलेली नाही. पुढच्या उन्हाळ्यात आमचं कुटुंब महिनाभराची सुट्टी घालण्यासाठी विमानानं युरोपला जाणार आहे. आता आम्ही खऱ्या अर्थाने जीवन जगतो आहे. हे सर्व कसं घडलं? मी विचारलं. तुम्ही आज वापरलेलं एक वाक्य वापरून सांगायचं तर हे सर्व घडलं ते मी श्रद्धेच्या शक्तीला कामाला जुंपलं म्हणून. 5 वर्षापूर्वी इथे डेट्रॉईटमधील हत्यारं आणि साचे बनवणाऱ्या एका कंपनीत एक जागा असल्याचं मला कळलं आणि तेव्हा क्लिव्हलँडमध्ये राहत असू थोडे अधिक पैसे मिळतील या अपेक्षेनं मी त्या जागेसाठी अर्ज करायचं ठरवलं. एका रविवारी संध्याकाळी लवकरच मी येथे येऊन पोहोचलो. मुलाखत सोमवारी होती. रात्री जेवणानंतर मी हॉटेलमधील माझ्या खोलीत तसाच बसलो होतो. का कुणास ठाऊक, पण मलाच लाज वाटायला लागली. मी फक्त एक सामान्य मध्यमवर्गीय अपयशी माणूस आहे. फार तर थोडी अधिक चांगली अशी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न मी का करतोय? मी स्वतःलाच प्रश्न केला. मला तसं करण्याची काय बुद्धी झाली हे मला आजपर्यंत कळलेलं नाही. पण मी कागदाचा एक तुकडा घेतला आणि उत्पन्न व कामातील जबाबदारीच्या दृष्टीनं माझ्याकडे खूपच पुढे असलेल्या माझ्या माहितीतील 5 लोकांची नावं त्यावर लिहिली. त्यातले 2 माझे पूर्वीचे शेजारी होते. नंतर ते अधिक चांगल्या खात्यामध्ये बदलून गेले होते. आणखी 2 मी ज्यांच्यासाठी काम करत असे ते होते आणि 3रा माझा एक मेहुणा होता. मग हेही मी का केलं ते मला ठाऊक नाही. एक चांगली नोकरी सोडली तर माझ्या या 5 मित्रांमध्ये असं काय आहे जे माझ्यात नाही, असा प्रश्न मी स्वतःला विचारला. मी बुद्धीच्या बाबतीत त्यांची स्वतःशी तुलना केली, पण ते माझ्यापेक्षा अधिक बुद्धिमान आहेत असं मला खरोखरच वाटलं नाही. शिक्षण, निष्ठा किंवा व्यक्तिगत सवयी
या बाबीमध्ये ते माझ्यापेक्षा सरस आहे असं मी प्रामाणिकपणे म्हणू शकत नव्हतो. शेवटी यशासाठी पुढाकार घेणं हा गुण आवश्यक आहे असं आपण खूप ऐकतो. त्याचा मी विचार केला आणि या बाबतीत मात्र माझ्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीकडे पाहिलं तर मी माझ्या यशस्वी मित्रांपेक्षा खूपच कमी पडत होतो. हे स्वीकारणं मला फारच जड गेलं, पण मला ते मान्य करावंच लागलं. तोपर्यंत पहाटेचे 3 वाजले होते, पण माझं डोकं अगदी आश्चर्यकारकरित्या शांत होतं. माझ्यातील एक दोष मला प्रथमच दिसत होता. मला कळलं की मी काहीतरी हातचं राखून ठेवत होतो. मी स्वतःमध्ये अधिक खोलवर शोध घेतला आणि मला माझ्या पुढाकार न घेण्याचं कारण सापडलं. ते कारण म्हणजे आपली किंमत फारशी नाही अशी भावना, विश्वास खोलवर कुठेतरी माझ्या मनात होता. आत्तापर्यंत स्वतःवरील श्रद्धेच्या अभावाचं माझ्यावर कसं अधिराज्य होतं. आपल्या मनाला मी स्वतःच्याच विरुद्ध कसं वापरलं याचा आढावा घेण्यात उरलेली सगळी रात्र मी व्यतीत केली. मी प्रगती का करू शकतो या ऐवजी का करू शकत नाही हे मी स्वतःला बजावत राहिलो. हे मला कळलं. मी स्वतःबद्दल फारसं चांगलं बोलत नसे. स्वतःचं अवमूल्यन करण्याची स्वभावातील ही झाक मी करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत दिसून येत असे. मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला की माझ्यावर माझाच विश्वास नसेल तर इतर कुणी तो माझ्यावर ठेवणारच नाही. त्या क्षणी मी ठरवलं की आता दुय्यम दर्जाचे विचार करणं बंद झालं. इथून पुढे मी स्वतःची किंमत कमी करून घेणार नाही. माझा हा आत्मविश्वास दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंतही टिकून होता. नव्यानं सापडलेला हा आत्मविश्वास मी माझ्या मुलाखतीला वापरला. मुलाखतीला जाण्यापूर्वी सध्याच्या पगारापेक्षा 750 किंवा फार तर $1000 जास्त मागण्याची आपली हिंमत व्हावी असं मला वाटत होतं. पण माझी किंमत खरं तर चांगली आहे हे मला आता कळलं होतं. त्यामुळे मी माझी मागणी $3500 पर्यंत वाढवली आणि माझी ती मागणी मान्य देखील झाली. मी स्वतःबद्दल खूप काही चांगलं बोललो, कारण आदल्या रात्रीच्या आत्मपरीक्षणामुळे माझा बाजारभाव वाढवणारे स्वतःतील बरेच गुण मला जाणवले होते. ती नोकरी स्वीकारल्यानंतरच्या 2च वर्षामध्ये व्यवसाय मिळू शकणारा माणूस अशी ख्याती मी कमवली. त्यानंतर आमचा मंदीचा काळ आला. त्या काळात माझा भाव आणखीनच वधारला, कारण आमच्या उद्योगातील सर्वाधिक व्यवसाय करणारा मी होतो. कंपनीची पुनर्रचना करण्यात आली आणि मला कंपनीचे भरपूर समभाग देऊन भागीदार करण्यात आला आणि माझा पगारही भरपूर वाढवला गेला. हे उदाहरण पुरेसं बोलकं आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, चांगल्या गोष्टी घडायला आपोआप सुरुवात होईल. तुमचं मन म्हणजे विचारांचा कारखाना आहे. दिवसाकाठी अगणित विचार निर्माण करणारा तो एक धडधडता कारखाना आहे. तुमच्या या विचारांच्या कारखान्यातील उत्पादन हे 2 फोर्मनांच्या नियंत्रणाखाली असतं. आपण त्यांना श्रीयश आणि श्रीअपयश असं संबोधूया. श्रीयश हे होकारात्मक विचार निर्माण करणाऱ्या विभागाचे प्रमुख असतात. तुम्ही एखादं काम का करू शकता, एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही पात्र का आहात, एखादी गोष्ट तुम्ही का पार पाडाल, या सर्व गोष्टीचे कारण निर्माण करणं ही त्याची खासियत आहे. दुसरं फोर्मन श्रीअपयश हे नकारात्मक अवमूल्यनात्मक विचार निर्माण करतात. एखादी गोष्ट तुम्ही का करू शकणार नाही, एखादी गोष्ट करण्यात तुम्ही का कमी पडाल, तुम्ही अक्षम का आहात हे जे कारण निर्माण करणं हे त्याचं काम. तुम्हाला अपयश का येईल यांच्या कारणांची मालिका ही त्यांची खासियत. श्रीयश आणि श्रीअपयश हे दोघंही अत्यंत आज्ञाधारक कर्मचारी आहेत. ते झटकन सेवेला हजर राहतात. मनात आणण्याचाच अवकाश लगेचच त्यांना संदेश मिळतो. संदेश होकारात्मक असेल तर श्रीयश पुढे होतात आणि कामाला लागतात. तसाच नकारात्मक संदेश मिळतात, श्रीअपयश कामाला लागतात. हे 2 फोर्मन तुमच्यासाठी कसं काम करतात हे पाहण्यासाठी एक उदाहरण बघूया. स्वतःशी म्हणा की आजचा दिवस चांगला नाही. ह्यातून श्रीअपयश यांना काम करण्याचा संदेश मिळतो आणि त्यांचं कार्य सुरू होते. तुमचं हे मत बरोबर आहे हे सिद्ध करण्यासाठी हे काही सत्य निर्माण करतात. आज खूपच थंडी आहे किंवा खूपच उकाडा आहे. आज व्यवसाय थंडावेल, विक्री कमी होईल, इतर लोक चिड करतील, कदाचित तुमची तब्येत थोडी बिघडणार आहे, तुमच्या पत्नीचा नूर आज बिघडलेला असणार आहे असं ते तुम्हाला सुचवतात. श्रीअपयश खूपच कार्यक्षम असतात. काही मिनिटातच तुम्ही त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू लागतात. आज दिवस खरोखरच वाईट
आहे असं वाटायला लागतं आणि तुम्हाला काही करण्याच्या आत दिवस अत्यंत वाईट होत जातात. पण स्वतःशी म्हणा की आजचा दिवस छान आहे आणि श्रेयश यांना काम सुरू करण्याचा संदेश मिळतो. ते तुम्हाला सांगतात, आजचा दिवस एकदम छान आहे, हवा छान पडली आहे, आज तुम्ही मस्तपैकी काम करू शकता आणि मग दिवस चांगलाच जातो. अशाच प्रकारे एखाद्या गिरायकाला एखादी गोष्ट तुम्ही का विकू शकणार नाही हे अपयश तुम्हाला सिद्ध करून दाखवतील. तर श्री यश ही गोष्ट तुम्ही का करू शकाल हे पटवून देतील. श्री अपयश तुम्हाला अपयश येणार आहे हे सिद्ध करून दाखवतील. तर यश तुमचंच आहे हे श्री यश पटवून देतील. एखादी व्यक्ती तुम्हाला आवडत नाही हे सिद्ध करण्याच्या जोरात प्रयत्न श्री अपयश करतील, तर ती व्यक्ती तुम्हाला आवडण्याची अनेक कारणं श्री यश सादर करतील. तुम्ही या दोघांपैकी ज्याला अधिक काम द्याल त्याची स्थिती अधिक मजबूत होत जाईल. तुम्ही श्री अपयशांना जास्त काम दिलं तर ते आपल्या मदतीला अधिक लोक घेतील आणि तुमच्या मनातील जास्तीत जास्त जागा व्यापतील. कालांतरानं विचार निर्माण करणारा अख्खा विभागच ते बळकावतील आणि मग तुमच्या मनात निर्माण होणारा जवळजवळ प्रत्येक विचारच नकारात्मक असेल. श्री अपयश यांना कामावरून काढून टाकणंच शहाणपणाचं ठरेल. त्यांची तुम्हाला गरज नाही. तुम्ही हे करू शकणार नाहीत, हे तुम्हाला जमणार नाहीत, तुम्हाला अपयश येईल इत्यादी ऐकण्याची गरजच काय. तुम्हाला जे मिळवायचं आहे ते मिळवण्यातच श्री अपयश काही मदत करू शकणार नाही, त्यामुळे त्यांना हाकलूनच द्या. श्री यश यांना मात्र पूर्ण वेळ काम द्या. तुमच्या मनातील कुठलेही विचार आला की श्री यश यांना आपलं काम सुरू करण्यास सांगा. यश कसं मिळेल हे ते तुम्हाला दाखवून देतील. आत्तापासून ते उद्या याच वेळेपर्यंत लाखो नव्या उपभोक्त्यांनी जगात प्रवेश केलेला असेल. लोकसंख्या विक्रमी वेगाने वाढते आहे. अमेरिकेपुरतं बोलायचं झाल्यास न्यूयॉर्क, शिकागो, लॉस एंजेलिस, डेट्रॉईट आणि फिलाडेल्फिया या 5 महानगरांच्या आजच्या एकूण एवढी लोकसंख्या येत्या 10 वर्षामध्ये वाढण्याची अपेक्षा आहे. विचार करा. नवे उद्योग, नवे शास्त्रीय संशोधन, वाढत्या बाजारपेठा, हे सगळं म्हणजे मोठ्या संधी. ही एक चांगली गोष्ट आहे. अशा काळात आपण जगतो आहोत, ही केवढी छान गोष्ट आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा अर्थ इतरांवर प्रभाव पाडू शकण्याची, त्यांच्या कामाची दिशा ठरवण्याची, नेतृत्व पदावरून त्यांना सेवा पुरवण्याची उच्च क्षमता असणाऱ्या अनेक लोकांची प्रत्येक क्षेत्रात गरज भासणार आहे. आणि या नेतृत्व पदाच्या जागा भरणारे सगळे लोक आत्ता प्रौढ वयात आलेले किंवा पाऊल ठेवणारे असणार आहेत. त्यापैकी एक तुम्ही आहात. सर्व बाबतीतील तेजीची खात्री म्हणजे अर्थातच व्यक्तिगत यशाचीही खात्री नव्हे. सर्वसाधारणपणे अमेरिका नेहमीच भरभराटीचा काळ अनुभवत आलेली आहे. पण एक धावती नजर टाकल्यास आपल्या लक्षात येईल की कोट्यवधी लोक, खरे म्हणजे बहुसंख्य लोक धडपड तर करतात पण यशस्वी होतातच असं नाही. गेल्या 20 वर्षात विक्रमी संधी असूनही बहुसंख्य लोक अजून सामान्य या सदरातच मोडतात आणि यापुढे जास्त लोक चिंता, भीती यामध्ये गुरफटलेले राहतील. बिनमहत्त्वाचे दखलही न घेतले गेलेले आणि हवे ते करू न शकणारे लोक म्हणून ते आयुष्यभर खुरडत राहतील. परिणामतः त्यांचं काम त्यांना छोटा मोबदला आणि छोटे आनंद तेवढे देईल. जे शहाणे लोक यशस्वीतेच्या विचारातून स्वतःला यशाकडे नेण्यास शिकतील तेच मिळालेल्या संधीचं सोनं करतील. आणि मी म्हणेन तुम्ही अशा लोकांपैकी एक आहात. अन्यथा तुम्ही हे पुस्तक वाचण्याचे कष्ट न घेता नशिबावर हवाला ठेवून बसला असतात. चला, यशाचं दार पूर्वी कधी नव्हतं एवढं सताड उघडं आहे. जीवनात हवं ते मिळवणाऱ्या निवडक लोकांच्या गटात तुम्ही जाणार आहात अशी नोंद करून ठेवा. यशाकडे जाण्याची ही पहा पहिली पायरी. ही एक मूलभूत स्वरूपाची पायरी आहे. ती टाळता येणं शक्यच नाही. पहिली पायरी, स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही यशस्वी होऊ शकता अशी श्रद्धा बाळगा. श्रद्धेची शक्ती कशी विकसित करावी? श्रद्धेची शक्ती मिळवण्यासाठी, विकसित करण्यासाठी ही 3 मार्गदर्शक तत्त्वे पहा. यशाचा विचार करा, अपयशाचा नको. तुमच्या घरी तसेच नोकरी व व्यवसायात अपयशाच्या विचारांच्या जागी यशाचे विचार घाला. एखाद्या कठीण प्रसंगात मला बहुतेक अपयश येणार आहे असा विचार न करता मी जिंकणार आहे असं मनात आणा. एखाद्याशी
तुमची स्पर्धा असेल तर मी सर्वोत्तम व्यक्तीच्या तोडीस तोड आहे असा विचार करा. तो माझ्यापेक्षा वरचढ आहे असं नको. एखादी संधी चालून आली तर मी हे करू शकतो असं म्हणा. मी हे करू शकणार नाही असं नको. मी यशस्वी होणार आहे हा मूळ विचार तुमच्या विचार प्रक्रियेमध्ये प्रमुख असू द्या. यशाचा विचार करण्यानं तुमच्या मनाला यश मिळवण्याच्या दृष्टीनं योजना करण्याचं वळण लागतं. अपयशाचा विचार यांच्या अगदी विरुद्ध परिणाम करतो. अपयशाच्या विचारानं मनाला इतर अपयशी विचार करण्याचं वळण लागतं. तुम्हाला वाटतं त्यापेक्षा तुम्ही अधिक चांगले आहात याचं स्वतःला सतत स्मरण करून द्या. यशस्वी लोक महामानव नसतात. यश मिळवण्यासाठी प्रचंड बुद्धिमत्ता लागते असं अजिबात नसतं. तसंच यशामध्ये कुठलाही गुण नाही आणि यशस्विता ही नशिबावर अवलंबून नसते. यशस्वी लोक हे सर्वसामान्य लोकच असतात. फक्त त्याची स्वतःवर आणि स्वतःच्या कामावर श्रद्धा असते. स्वतःची किंमत कधीही अगदी चुकूनसुद्धा कमी करून घेऊ नका. मोठ्या गोष्टींवर श्रद्धा ठेवा. तुमच्या विश्वासाची, श्रद्धेची भव्यता तुमच्या यशाचं मोठेपण ठरवत असते. छोटे उद्दिष्ट समोर ठेवा आणि छोट्या प्राप्तीची अपेक्षा करा. मोठी ध्येय समोर ठेवा आणि मोठं यश मिळवा. मोठ्या कल्पना आणि मोठ्या योजना करणं सहसा सोपं असतं. निदान छोट्या कल्पना आणि योजना इतकं ते अवघड नक्कीच नसतं. जनरल इलेक्ट्रिक कंपनीच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष श्री राल्फ जे कॉर्डायनर एका नेतृत्व गुणविषयक चर्चासत्रात बोलताना म्हणाले, स्वतःसाठी असो की कंपनीसाठी पण नेतृत्व पदाची आकांक्षा बाळगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीजवळ स्वयंविकासाचा कार्यक्रम हाती घेण्याचा निर्धार असावा. कुणीही कुणाला ही स्वतःचा विकास करा अशी आज्ञा देणार नाही. एखादी व्यक्ती तिच्या कार्यक्षेत्रात मागे पडते का की पुढे जाते हे सर्वस्वी तिच्या वैयक्तिक निश्चयावर अवलंबून असतं. यासाठी वेळ, श्रम आणि काही गोष्टीचा त्याग याची आवश्यकता असते. इतर कुणी ते तुमच्यासाठी करू शकत नाही. कॉर्डायनर यांचा सल्ला योग्य आणि व्यवहार्य आहे. तो आचरणात आणा. व्यवस्थापन, विक्री, अभियांत्रिकी, धार्मिक कार्य, लेखन, अभिनय आणि इतर प्रत्येक क्षेत्रात उच्च स्थानावर असलेल्या व्यक्ती स्वयंविकास आणि प्रगतीच्या निश्चित योजनेनुसार सातत्याने आणि प्रामाणिकपणे वागूनच तिथे पोहोचतात. कुठल्याही प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये हे पुस्तक म्हणजे प्रशिक्षण कार्यक्रमच आहे. 3 गोष्टीचा समावेश असायलाच हवा. काय करायचं म्हणजे मुख्य विषयाची माहिती, कसं करायचं म्हणजे पद्धतीची माहिती आणि तिसरी व महत्त्वाची गोष्ट म्हणजे हवा तो परिणाम. हे सर्व त्यातून मिळायला हवं. यशस्वी होण्यासाठीच्या तुमच्या व्यक्तिगत प्रशिक्षणाचा कार्यक्रम काय हा भाग यशस्वी लोकांच्या मनोभूमिका व तंत्र यावर आधारलेला आहे. हे स्वतःचं व्यवस्थापन कसं करतात, सामान्य माणसापेक्षा ते वेगळे कशामुळे ठरतात, ते कसं विचार करतात, तुमच्या विकास व प्रगतीच्या योजनेचा कसं हा भाग म्हणजे कृतीसाठीच्या ठोस मार्गदर्शक तत्वांची एक शृंखला आहे. ही तत्त्व प्रत्येक प्रकरणात सापडतील. ही तत्त्व उपयुक्त आहेत. त्यांचा उपयोग करा आणि अनुभव घ्या. प्रशिक्षणाच्या सर्वात महत्त्वाच्या भागाचं परिणामाचं काय? थोडक्यात सांगायचं तर ह्या प्रशिक्षण कार्यक्रमाची आपल्या सद्विवेक बुद्धीला स्मरून प्रामाणिकपणे अंमलबजावणी केली तर आता अशक्य कोटीतल वाटणारे यश तुम्हाला मिळेल. विभागवार पाहू जाता या कार्यक्रमातून तुम्हाला अनेक फळं मिळतील. तुमच्या कुटुंबाचा अधिक आदर, तुमचे मित्र व सहकारी यांचं कौतुक, आपण कुणीतरी असल्याची जाणीव, प्रतिष्ठा, अधिक पैसा आणि उच्च राहणीमान ही ती अनेकविध फलित होत. तुमचं हे प्रशिक्षण स्वयंशासित आहे. काय आणि कसं करायचं हे तुमच्या मागे लागून कुणीही तुम्हाला सांगणार नाही. हे पुस्तक तुम्हाला मार्गदर्शन करेल, पण फक्त तुम्ही स्वतःच ते समजून घेऊ शकता. ह्या प्रशिक्षणाची अंमलबजावणी करण्यास फक्त तुम्ही स्वतःला सांगू शकता. आपली प्रगती फक्त तुम्ही स्वतःच तपासून पाहू शकता. कुठे चूक झाली तर फक्त तुम्ही स्वतःच तिची दुरुस्ती करू शकता. थोडक्यात काय तर अधिकाधिक मोठं यश मिळवण्याकरता तुम्ही स्वतःला प्रशिक्षित करणार आहात. पूर्णपणे सुसज्ज अशी एक प्रयोगशाळा तुमच्याकडे आताच आहे. तुम्ही तिथे अभ्यास आणि काम करू शकता. तुमची प्रयोगशाळा तुमच्या अवतीभोवतीच आहे. त्यात माणसं आहेत. मानवी वर्तवणुकीची शक्य ती सर्व उदाहरण ही प्रयोगशाळा तुम्हाला पुरवते. एकदा तुम्ही स्वतःला
स्वतःच्या प्रयोगशाळेत काम करणाऱ्या वैज्ञानिकाच्या रूपात पाहू लागलात की मग तुम्ही काय काय शिकू शकता याला काहीही मर्यादा नाही आणि तुम्हाला पैसे खर्च करून काही विकतही घ्यायची गरज नाही. कुठलंही भाडं घ्यायची गरज नाही, कुठल्याही स्वरूपाची फी द्यायची गरज नाही. ही प्रयोगशाळा तुम्ही हवी तशी वापरू शकता आणि तेही चक्क फुकट. प्रत्येक वैज्ञानिक जे करतो निरीक्षण आणि प्रयोग ते आपल्या स्वतःच्या प्रयोगशाळाचा संचालक म्हणून तुम्हालाही करावंसं वाटेल. आयुष्यभर माणसाच्या घराड्यात राहूनही लोक ज्या पद्धतीने वागतात तसे ते का वागतात याचं आकलन बहुतांश लोकांना होत नाही. ह्या गोष्टीचं तुम्हाला आश्चर्य नाही वाटत? याचं कारण म्हणजे लोकांना निरीक्षण करायला शिकवलंच जात नाही. निरीक्षण करण्याचं प्रशिक्षण घेण्यात आणि मानवी व्यवहाराबद्दल सखोल ज्ञान प्राप्त करण्यात तुम्हाला मदत करणं हा या पुस्तकाचा एक महत्त्वाचा उद्देश आहे. अमुक एक व्यक्ती एवढी यशस्वी का आणि दुसरा एखाद्या ओढगस्तीच्या जिनं का जगतो आहे? काही लोकांना खूप मित्र मैत्रिणी असतात आणि काहींना अगदी थोडे. असं का? एखाद्याने एखादी गोष्ट सांगितली तर लोक ती आनंदाने ऐकतात, पण दुसऱ्या एखाद्यानं तीच गोष्ट सांगितली तर लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. असं का? हे आणि असे प्रश्न तुम्हाला पडू लागतील. तुमचं हे प्रशिक्षण एकदा पार पडलं की मग केवळ निरीक्षण करण्याच्या अत्यंत साध्या प्रक्रियेतून तुम्हाला अनेक मोलाचे धडे मिळतील. स्वतःला एक प्रशिक्षित निरीक्षण बनवण्यात तुम्हाला मदत करणाऱ्या 2 विशेष सूचना आता पहा. तुमच्या माहितीतील 2 सर्वाधिक यशस्वी आणि 2 सर्वाधिक अयशस्वी व्यक्ती निवडा. मग पुस्तक जसं जसं पुढं जाईल तसतसं तुमच्या यशस्वी मित्राचं वागणं, बोलणं यशाच्या तत्वांच्या किती जवळ जाणार आहे याचं निरीक्षण करा. या पुस्तकात सांगितलेले सत्य पाळण्यात शहाणपण आहे. हे करण्यामध्ये 2 विरुद्ध टोकांचा अभ्यास करण्याची तुम्हाला कशी मदत होत आहे याकडे लक्ष द्या. प्रत्येक वेळी जेव्हा दुसऱ्या व्यक्तीशी तुम्ही संपर्क साधता तेव्हा यशस्वीता विकसित करण्याचे तत्त्व प्रत्यक्ष वापरात आणण्याची संधी तुम्हाला मिळत असते. यशस्वी कृती करण्याची सवय लावून घेणं हे तुमचं उद्दिष्ट आहे. आपण जितका सराव करू तितकं लवकर हवं तसं वागण्याची सवय लागते. वृक्षप्रेमी मित्र आपल्यापैकी अनेकांना आहेत. आपण ह्या रोपट्यांना वाढताना पाहून किती छान वाटतं नाही? अन्न व पाण्याला ते कसा प्रतिसाद देतात पहा. मागच्या आठवड्यापेक्षा ती किती मोठी झाली आहेत असं काहीतरी बोलताना त्यांना आपण ऐकतो. माणसं जेव्हा निसर्गाच्या सहकार्यानं काही करतात तेव्हा काय होतं हे पाहणं रोमांचक असतं, हे नक्की. पण आपण स्वतः काळजीपूर्वक राबवलेल्या विचार व्यवस्थापनाच्या कार्यक्रमाला आपण कसा प्रतिसाद देतो आहोत हे पाहणं त्यांच्यापेक्षा 10 पट अधिक रोमांचक आहे. दिवसेंदिवस महिनोन्महिने स्वतःला अधिक आत्मविश्वासपूर्ण होताना, अधिक परिणामकारक ठरताना, अधिक यश मिळवण्यात पाहण्या